चला, मांडी घालायची, ध्यानाची अवस्था. आपण आज ध्यान पण करणार आहोत आणि आज आपण अ, शेवटी ज्याप्रमाणे आपण एंजल थेरपीमध्ये करतो, त्याच्याप्रमाणे ई-एफ-टी पण करणार आहोत थोडंसं स्वतःच्या म्हणजे मनी प्रॉब्लेम्स आपण करणार आहोत. ज्यांना स्थिर बसायचं होत नाही किंवा ज्यांना जमत नाही आणि हलावं लागतं सारखं, त्यांनी स्वतःचे कॅमेरे बंद करून बसायचे. कारण तुमचे कॅमेरे हलले, की मला डिस्टर्ब होतं. त्याच्यामुळं तुम्हाला जर हलायचं असेल किंवा तुम्हाला स्थिर बसता येत नसेल, तर तुम्ही स्वतःचे कॅमेरे बंद करून बसू शकता. ठीक आहे? चला. डोळे बंद, पाठीचा कणा ताठ. अजूनही लोकं येतायत. डोळे बंद, पाठीचा कणा ताठ. श्वासावर लक्ष घेऊन जायचंय. पूर्ण लक्ष श्वासावर. प्रत्येक येणारा श्वास आणि जाणारा श्वास पाहायचा आहे. प्रत्येक श्वास पहा. श्वास येतोय, श्वास शरीरातून बाहेर पडतोय. नाकाचा नाकाच्या नाकपुड्यांजवळ तुम्हाला त्याचा स्पर्श जाणवतोय. प्रत्येक श्वासाचा स्पर्श. आपल्याला तो स्पर्श जाणून घ्यायचा आहे. प्रत्येक स्पर्श आपण जाणून घेणार आहोत. येणारा श्वास, त्याचं टेम्परेचर पहा. जाणाऱ्या श्वासाचं टेम्परेचर पहा. प्रयत्न करा, की आपण आपल्या श्वासासोबत पूर्णपणे एकरूप होऊ. प्रयत्न करायचा आहे, की आपण आपल्या श्वासासोबत पूर्ण एकरूप होत आहोत. आपल्या शरीरासोबतचे बंध हळू-हळू, हळू-हळू कमी होत जातायत आणि आपलं लक्ष फक्त आणि फक्त श्वासावर केंद्रित राहत आहे. श्वास आणि आपण. हळू-हळू तुम्हाला फक्त आणि फक्त श्वासच जाणवतील. शरीराची जाणीव कमी होत जाईल. प्रयत्न करा फक्त श्वासाकडे पाहायचा. येणारे विचार येऊ देत. त्यांच्यावर कोणताही विचार वाढवू नका. त्याला तिथेच थांबवा. त्यांना सांगा, की "तू तसाच निघून जा" किंवा स्टॉप त्याला थांबायला सांगा. त्याला तुमच्या मनामध्ये प्रवेश करू देऊ नका आणि पुन्हा आपल्या श्वासांकडे या.
तुम्हाला फक्त आणि फक्त तुमचे श्वास जाणवतायत. प्रत्येक श्वास. जे श्वास आपल्याला प्राणऊर्जा देतायत आणि उच्छवासाद्वारे शरीरातली नकारात्मकता बाहेर टाकतायत. शरीरातली नकारात्मकता हळू-हळू, हळू-हळू श्वासांद्वारे निघून चाललीये. प्रत्येक पेशी शुद्ध होत आहे. प्रत्येक पेशीमध्ये पांढरी स्वच्छ ऊर्जा भरून जाते. आता आपण आपलं लक्ष 2 भुवयांच्या मध्ये घेऊन जायचंय. आपण आपलं लक्ष 2 भुवयांच्या मध्ये घेऊन जायचंय. तिथे ओम पाहायचंय. 2 भुवयांच्या मध्ये ओमचा प्रकाश पाहायचाय. तो ओमचा प्रकाश तुमच्या पूर्ण शरीरामध्ये पसरतोय. आपले डोके, चेहऱ्याच्या चेहऱ्याचा भाग, चेहऱ्याचा प्रत्येक स्नायू, कानाचा भाग, डोक्याची मागची बाजू, मानेचा संपूर्ण भाग त्या ओमच्या प्रकाशाने ग्रासून गेलेला आहे. तो प्रकाश आपल्या पूर्ण शरीराभोवती हळू-हळू, हळू-हळू त्याचं वलय तयार करतोय. मानेच्या भोवती तो प्रकाश पसरलेला आहे. आपले खांदे, डावा हात, उजवा हात हा त्या ओमच्या प्रकाशानं आच्छादून जातोय. प्रत्येक पेशीमध्ये ती ओमची सकारात्मक ऊर्जा पोहचत आहे आणि ज्या पेशींमध्ये जिथे-जिथे वेदना असेल, जिथे-जिथे दुःख असेल, काहीतरी अडथळे असतील, ते अडथळे तो प्रकाश विरघळून टाकतोय. त्या प्रकाशासोबत तुमच्या शरीरातली सर्व नकारात्मकता विरघळतीये. ती विरघळणारी नकारात्मकता पहा आणि तो प्रकाश पुढे-पुढे, पुढे-पुढे प्रवास करतोय. तुमच्या छातीच्या संपूर्ण स्नायूंना त्यानं आच्छादन केलेलं आहे. प्रत्येक पेशीपर्यंत तो पोहोचलेला आहे. पाठीच्या कण्यामध्ये तो प्रवास करत आहे. पाठीच्या प्रत्येक मणक्यातून तो वाहत आहे. ती ओमची ऊर्जा तुमच्या प्रत्येक पेशीमधली नकारात्मकता काढून टाकत आहे, तिला विरघळून टाकत आहे. तो प्रकाश इतका प्रखर आहे, की सर्व नकारात्मकता त्याच्यामध्ये जळून जात आहे. तुमच्या पोटाच्या पूर्ण भागाकडे पहा, तिथे तो प्रकाश पसरलाय. आपल्या स्वादुपिंड, यकृत, आतले आतडे, लहान आतडे, मोठे आतडे, आपल्या किडनीज या प्रत्येक ठिकाणी तो प्रकाश पोहोचतोय. तिथली नकारात्मकता काढून टाकतोय आणि पूर्ण सकारात्मकता तिथं भरतोय. तो प्रकाश तुम्हाला फक्त आणि फक्त सकारात्मक जी नकारात्मकता आहे, ती त्याच्यामध्ये विरघळून जातंय. आपल्या जांघेचा संपूर्ण भाग पहा, तिथपर्यंत ओमचा प्रकाश पोहोचलेला आहे. कमरेचा संपूर्ण भाग, आपल्या मांड्या, डावी मांडी, उजवी मांडी,
डावा गुडघा, उजवा गुडघा, डावी पेंढरी, उजवी पेंढरी, डावा घोटा, उजवा घोटा, डावा पायाचा भाग, पायाचा तळवा आणि उजवा पायाचा तळवा, संपूर्ण शरीर त्या ओमच्या प्रकाशानं पूर्णपणे आच्छादून टाकलेलं आहे. आणि ज्याप्रमाणे आपण एखाद्या बॉलच्या आतमध्ये उभारलेलो आहोत, याप्रमाणे त्या ओमच्या प्रकाशाने तुमच्या भोवती एक वलय तयार केलेलं आहे. तो प्रकाश कुणाला गोल्डन रंगाचा दिसेल, कुणाला जांभळ्या रंगाचा दिसेल, कुणाला पांढऱ्या रंगाचा दिसेल. ही ऊर्जा तुम्हाला परिपूर्ण करत आहे. आता तुम्हाला तुमचं लक्ष तुमच्या पाठीच्या मणक्यावर घेऊन जायचंय. तुम्ही पूर्णपणे सुरक्षित आहात. ह्या ओमच्या ऊर्जेमध्ये तुम्ही पूर्णपणे सुरक्षित आहात. स्वतःला सांगायचंय, "मी पूर्णपणे सुरक्षित आहे. मी पूर्णपणे सुरक्षित आहे. मी पूर्णपणे सुरक्षित आहे." माझी 7 चक्र पूर्णपणे संतुलित आहेत. पूर्णपणे संतुलित आहेत. पूर्णपणे संतुलित आहेत. तो प्रकाश तुमच्या 7 चक्रांमधून, तुमच्या पाठीच्या मणक्यामधून वर-खाली प्रवास करत आहे. तुम्हाला त्याची जाणीव होतीये, की आपल्या पाठीच्या मणक्यामधून मूलाधार चक्रापासून सहस्त्रार चक्रापर्यंत आणि सहस्त्रार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत तुम्हाला या संतुलनाच्या ऊर्जा जाणवत आहेत. ही ओमची दिव्य ऊर्जा तुम्हाला संपूर्ण संतुलन, संपूर्ण संरक्षण प्रदान करत आहे. आता समोर जे मी तुम्हाला सांगेल ते व्हिज्युअलाइज करायचंय. तुम्हाला जे काही तुमच्या आयुष्याकडून हवं आहे ते आपण व्हिज्युअलाइज करणार आहोत. ते आपण समोर पाहणार आहोत. युनिव्हर्सशी आपण कनेक्ट होणार आहोत. युनिव्हर्सला हे ब्रह्मांड, हे ब्रह्मांडीय ऊर्जा, अनंत धन्यवाद. मला माझं स्वतःचं राहण्यासाठी घर आहे. धन्यवाद माना त्या गोष्टीसाठी. मनातल्या मनात 3 वेळा तुम्ही धन्यवाद म्हणायचंय. धन्यवाद, मला माझं स्वतःचं घर, सुंदर घर राहण्यासाठी आहे. थँक यू युनिव्हर्स. मला प्रवासासाठी, प्रत्येक ठिकाणी प्रवास करण्यासाठी माझ्यासाठी वाहन माझ्या दारात उपलब्ध आहे. तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर बघा. जर तुमच्याकडे कार नसेल, तरी सुद्धा नाही हा शब्द मनात आणू नका. फक्त ती समोर पहा. तुम्हाला जी काही वस्तू हवी आहे, ती तुम्ही समोर पहा. थँक यू युनिव्हर्स. तू मला प्रवासासाठी माझ्या घरामध्ये वाहन उपलब्ध करून ठेवलेलं आहेस, त्याबद्दल थँक यू. मला उत्कृष्ट मित्रमंडळी दिलेली आहेस, त्याबद्दल थँक यू. माझ्याकडे सर्व सुख उपभोगून शिल्लक राहील इतकी संपत्ती माझ्याकडे आहे. त्याबद्दल थँक यू. समोर सगळं पहा, जे तुम्हाला हवं आहे ते तुम्हाला पाहायचंय.
आपण ओमच्या गोल्डन ऊर्जेच्या आतमध्ये बसलेलो आहोत आणि आपण मॅनिफेस्ट करत आहोत. आपण समोर पाहत आहोत, आपल्याला हवंय ते. पण प्रत्येक गोष्ट तुम्ही ज्यावेळेला बोलताय, त्यावेळेला त्याच्या अगोदर तुम्हाला थँक यू म्हणायचंय. थँक यू युनिव्हर्स, तुम्हाला इतकी संपत्ती दिली आहेस, की पूर्ण उपभोग घेऊनही ती संपत्ती माझ्याकडे शिल्लक आहे. अनेक जणांना मदत करूनही ती संपत्ती माझ्याकडे स्थिर आहे. याबद्दल धन्यवाद. प्रत्येक वाक्य मनात 3 वेळा म्हणा, जे वाक्य मी तुम्हाला सांगतेय. थँक यू युनिव्हर्स, तू मला ऐश्वर्य प्रदान केलंयस त्याबद्दल धन्यवाद. मला दिलेल्या उत्कृष्ट आरोग्याबद्दल धन्यवाद. या माझ्या सुंदर शरीराबद्दल धन्यवाद. प्रत्येक गोष्टी बरोबर तुम्हाला धन्यवाद म्हणायचंय. माझ्या आजूबाजूला माझ्यावर प्रेम करणारी माणसं दिली आहेस. माझी काळजी घेणारी माणसं दिली आहेस. याबद्दल धन्यवाद. माझ्या घरातली प्रत्येक व्यक्ती माझ्यावर खूप प्रेम करते. माझं घर एक स्वर्ग आहे, त्याबद्दल धन्यवाद. माझं घर स्वर्ग आहे, त्याबद्दल धन्यवाद. थँक यू युनिव्हर्स. माझ्या व्यवसायामध्ये मी एक यशस्वी पुरुष आहे किंवा एक यशस्वी स्त्री आहे, त्याबद्दल धन्यवाद. प्रत्येक सेंटेन्स 3 वेळा म्हणा. थँक यू युनिव्हर्स, माझ्या व्यवसायामध्ये जे मला रोज यश मिळत आहे, त्याबद्दल धन्यवाद. थँक यू युनिव्हर्स, माझ्या आयुष्यामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य आणि ऐश्वर्य कायम माझ्या जवळ आहे. त्याबद्दल धन्यवाद. थँक यू युनिव्हर्स. हे ब्रह्मांडीय ऊर्जा, माझ्याजवळ कायम परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य आहे. याबद्दल धन्यवाद. तुम्हाला तुमच्या आयुष्याकडून जे काही हवं आहे ते पॉझिटिव्हली डोळ्यासमोर पहा. तुमच्या मुलांना डोळ्यासमोर पहा. त्यांना सर्व सर्व गुण संपन्न पहा. आभार माना युनिव्हर्सचे, की आपलं घर मुलाबाळांनी भरलेलं आहे. आपली मुलं आदरणीय, आपली मुलं आपला आदर करतायत. आपली मुलं मनापासून अभ्यास करतायत. आपली मुलं पूर्णपणे निरोगी आहेत. या प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद माना. अजून जर का तुम्हाला आणखी काही हवं असेल, तर तेही तुम्ही त्यात ॲड करून धन्यवाद माना.
हे युनिव्हर्स, तू मला जे सर्व सुख दिलंयस, त्याबद्दल धन्यवाद. मला जगण्यासाठी जे श्वास दिलेस, त्याबद्दल धन्यवाद. थँक यू युनिव्हर्स, थँक यू युनिव्हर्स, थँक यू युनिव्हर्स. धन्यवाद मानायचेत युनिव्हर्सचे. आता समोर एक प्रकाश पाहायचा आहे. समोर एक दिव्य पांढरा प्रकाश पहा. जे कोणी एंजल सोबत कनेक्टेड आहेत, त्यांनी आर्च एंजल एरियलना समोर पाहायचंय. आर्च एंजल एरियलला समोर पाहायचंय. आर्च एंजल युरियलना समोर पाहायचंय. आणि जे कोणी एंजल सोबत कनेक्टेड नाहीयेत, त्यांनी फक्त एक दिव्य प्रकाश समोर पहा, त्याच्यामध्ये स्वतःच्या गुरूंना पहा. त्यांच्या हातातून एक दिव्य प्रकाश तुमच्याकडे येतोय पहा आणि त्यांनी तुमच्या डोक्यावर हात ठेवलाय. तुमच्या गुरूंनी तुमच्या डोक्यावर हात ठेवलेला आहे आणि ते तुम्हाला तथास्तु म्हणून सांगतायत. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. मनातल्या मनात आपल्या गुरूंना धन्यवाद द्या. हात जोडून त्यांना नमस्कार करा. गुरूंनाही धन्यवाद द्या. त्यांनी तुम्हाला भरभरून आशीर्वाद दिलेत. हातांचं घर्षण करा. हातांचे तळवे डोळ्यांवर ठेवायचे. ती हाताची ऊब आपल्या डोळ्यांना द्यायची. युनिव्हर्सला थँक यू म्हणायचं, की इतके सुंदर डोळे तू मला दिलेस, की जेणेकरून मी ही सृष्टीतला जो आनंद आहे, सृष्टीतले जे वेगवेगळे रंग आहेत, ते मी पाहू शकतो. आणि पूर्ण शरीरावरून हात फिरवा आणि सावकाश डोळे उघडा. पाणी जर शेजारी असेल, तर पाणी पिऊन घ्याल. याच्यापुढे कधीही तुम्ही मेडिटेशनला बसलात, तर लक्षात ठेवा, की पाणी सोबत घ्यायचं. मी आज विसरले तुम्हाला सांगायला, पण पाणी सोबत ठेवायचं. कारण जसं आपण युनिव्हर्सच्या ऊर्जेनं चार्ज होत असतो, त्याच प्रकारे आपल्या शेजारी ठेवलेलं पाणीही चार्ज होत असतं. आणि तीच व्हायब्रेशन्स आपण आपल्या शरीरामध्ये घेत असतो आणि आपलं स्वाधिष्ठान चक्र ॲक्टिव्हेट करत असतो. म्हणून कायम पाणी सोबत ठेवायचं. आता आपण आज एक नवीन टेक्निक करणार आहोत आणि हे टेक्निक आपण यासाठी करतो, की आपल्याला आपल्या आयुष्यातल्या अडचणी दूर करून आपलं आभामंडल ॲक्टिव्हेट करायचं असतं. आपल्याला आपले व्हायब्रेशन्स वाढवायचे असतात. आपण जे फ्रिक्वेन्सीवर बोलतो, तर आपली फ्रिक्वेन्सी ही हाय करायची असते. कारण आपण बघितलं, की जे आपले जे गुरु जरी असले, तर हे गुरु कायम डोळे बंद करून शांत बसलेले आपल्याला दिसतात. त्यांना कुणीही काही बोललं तर राग येत नाही. त्यांना कुणीही काही बोललं तर त्यांना दुःख होत नाही. कारण त्यांची फ्रिक्वेन्सी ही खूप हाय असते. तर आपल्यालाही आपल्या आभामंडलाची फ्रिक्वेन्सी वाढवायची आहे, आपल्या मनाची फ्रिक्वेन्सी वाढवायची आहे. जे आपल्याला हवंय त्याप्रमाणे आपल्याला बोलायचंय. कारण आपण संसारी व्यक्ती आहोत, तर आपल्याला बऱ्याच गोष्टींना सामोरं जावं लागतं, बऱ्याच दुःखांना सामोरं जावं लागतं. तर आपण त्याप्रमाणे आपली फ्रिक्वेन्सी वाढवण्यासाठी हे वेगवेगळे प्रयोग करत असतो. हे वेगवेगळे टूल्स आपण करत असतो आणि तेही आपण अमावास्या पौर्णिमेला आपण ह्या गोष्टी करतो, की जेणेकरून ह्या निसर्गामध्ये ज्या काही ऊर्जा आहेत, जी ऊर्जा अ, अप डाउन होत राहते, कधी हाय असते, कधी लो असते. तर त्या वेळेला अमावास्येला आपण कायम मॅनिफेस्टेशनचं काम करतो आणि पौर्णिमेला आपण सगळं लेट गो करतो. लेट गो करतो म्हणजे जे वाईट असेल ते सोडून द्यायचं असतं. जे
वर्षभर, महिन्याभरात आपण जो कचरा आपल्या मनामध्ये साठवलेला आहे, तो टाकून द्यायचं काम पौर्णिमेला करायचं आणि अमावास्येला आपण नवीन गोष्टी समोर पाहायच्या. कारण चंद्राची कोर, चंद्राची ऊर्जा ज्याप्रमाणे वाढत जाते, त्याप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, आरोग्य हे सगळं काही अट्रॅक्ट करतो आपण. म्हणून ही प्रोसेस. तर तुम्हाला काय करायचंय बघा, एंजल थेरपीमध्ये जे कोणी झालेलं आहे त्यांना माहीत असेल किंवा मी नॉर्मलही ई सेशन कधी-कधी घेते मध्ये-अधे त्याच्यामध्येही हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हा असतो आपला ब्रह्मा, ही असते शिवशक्ती आणि इथे असतात एंजल्स म्हणजे विष्णू इथे स्थापित असतो आपल्या हृदयाच्या बरोबर सेंटरला. बरोबर आहे? तर आत्ता आपण 3 वाक्य म्हणणार आहोत आणि आपल्या शरीरावरचे पॉइंट्स ॲक्टिव्हेट करणार आहे. ठीक आहे? पहिलं टॅपिंग राहील डोक्यावर. आपल्या हाताचे असे हे करायचेत आणि फक्त फिंगर्सनी तुम्हाला डोक्यावर अलगद प्रेशर द्यायचंय. ओके? त्याच्यानंतर खांद्यावर. हां, मी तुम्हाला सेंटन्स सांगेल ते 5 वेळा म्हणता-म्हणता हे करायचंय. परत छातीला, बरोबर छातीच्या मध्याला. बरोबर आहे. सगळे करतायत ते बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला फिंगर पॉइंट दाबायला मी सांगणार आहे. फिंगर पॉइंट ज्यावेळेला दाबायचे त्यावेळेला हा मधला जो पोर्शन आहे, म्हणजे आपल्या बोटाचं पुढचं बाजू, टोक, ते मोकळं सोडायचंय आणि फक्त तुम्हाला वर आणि खाली प्रेशर द्यायचंय. हे टोक मोकळं राहील बोटाचं आणि अप आणि डाउनला तुम्ही प्रेशर देणार आहात. म्हणजे आपण आपल्या बॉडीचे जे काही आभामंडलाचे पॉइंट आहेत, ते आपण ॲक्टिव्हेट करणार आहोत. ठीक आहे? तर आपण पहिलं सेंटन्स म्हणणार आहे, "हे विश्व माझ्यावर कृपा करून मला भरपूर आर्थिक संधी देत आहे." हे विश्व माझ्यावर कृपा करून मला भरपूर आर्थिक संधी देत आहे. हे विश्व माझ्यावर कृपा करून मला भरपूर आर्थिक संधी दे हे विश्व माझ्यावर कृपा करून मला भरपूर आर्थिक संधी देत आहे. हे विश्व माझ्यावर कृपा करून मला भरपूर आर्थिक संधी देत आहे. हे विश्व माझ्यावर कृपा करून मला भरपूर आर्थिक संधी देत आहे. 7 वेळा झालं ना, बरोबर आहे ना? ओके. आता शोल्डर. आता शोल्डर. मी आर्थिकदृष्ट्या सुरक्षित, स्थिर आणि स्वतंत्र आहे. मी आर्थिकदृष्ट्या स्थिर, सुरक्षित, स्थिर आणि स्वतंत्र आहे. इथे टॅप करा फक्त खांद्यावर, असं टॅप करा. मी आर्थिकदृष्ट्या सुरक्षित, स्थिर आणि स्वतंत्र आहे. मी आर्थिकदृष्ट्या सुरक्षित, स्थिर, स्वतंत्र आहे. मी आर्थिकदृष्ट्या सुरक्षित, स्थिर, स्वतंत्र आहे. मी आर्थिकदृष्ट्या सुरक्षित, स्थिर, स्वतंत्र आहे. आता मध्ये हृदयावर. माझे हृदय पैशाच्या बाबतीत माझ्याकडे असणारी स्वतंत्रता स्वीकारत आहे. माझे हृदय पैशाच्या बाबतीत माझ्याकडे असणारी स्वतंत्रता स्वीकारत आहे. माझे हृदय पैशाच्या बाबतीत माझ्याकडे असणारी स्वतंत्रता स्वीकारत आहे. माझे हृदय पैशाच्या बाबतीत माझ्याकडे असणारी स्वतंत्रता स्वीकारत आहे. माझे हृदय पैशाच्या बाबतीत माझ्याकडे असणारी स्वतंत्रता स्वीकारत आहे. माझे हृदय पैशाच्या बाबतीत माझ्याकडे असणारी स्वतंत्रता स्वीकारत आहे. आता फिंगर पॉइंट. ओके. आता फिंगर पॉइंट करायचे. माझे शरीर, मन आणि ऊर्जा पूर्ण आर्थिक स्वातंत्र्य सहजपणे स्वीकारत आहे. माझे शरीर, मन आणि ऊर्जा पूर्ण आर्थिक स्वातंत्र्य सहजपणे स्वीकारत आहे. पुढे-पुढे जायचं. सॉरी मी दुसरं सेंटन्स म्हणताना दुसऱ्या बोटाकडे जावा. आता तिसरं, माझे शरीर, मन आणि ऊर्जा पूर्ण आर्थिक स्वातंत्र्य सहजपणे स्वीकारत आहे. माझे शरीर, मन आणि ऊर्जा पूर्ण आर्थिक स्वातंत्र्य सहजपणे स्वीकारत आहे. माझे शरीर, मन आणि ऊर्जा पूर्ण आर्थिक स्वातंत्र्य सहजपणे स्वीकारत आहे. आता दुसरा हात, दुसरा हात. बरोबर पकडा सगळेजण. पुढची बोटं रिकामी सोडा. मी समृद्ध मी समृद्धी, संपन्नता आणि भरभराट यासाठी पूर्णपणे तयार आहे. मी समृद्धी, संपन्नता आणि भरभराट यासाठी पूर्णपणे तयार आहे. मी समृद्धी, संपन्नता आणि भरभराट यासाठी पूर्णपणे तयार आहे.
मी समृद्धी, संपन्नता आणि भरभराट यासाठी पूर्णपणे तयार आहे. मी समृद्धी, संपन्नता आणि भरभराट यासाठी पूर्णपणे तयार आहे. बस. थँक यू सो मच. आता हे जे आपण केलं, ह्यानं आपण काय केलं, तर ह्यानं आपण आपले व्हायब्रेशन्स वाढवले, जेणेकरून त्याच प्रकारचे व्हायब्रेशन्स तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात. तुम्ही जे पॉझिटिव्ह बोलाल, तुम्ही जे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स क्रिएट कराल, त्याच प्रकारचे व्हायब्रेशन्स तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात आणि मग तुमची कामं लवकर व्हायला लागतात. मी हे सेंटेन्स ग्रुपवर टाकेल किंवा जर मी रेकॉर्डिंग शेअर केलं, तर रेकॉर्डिंगमधून हे सेंटेन्स लिहून घ्याल आणि तुम्हाला हे सेंटेन्स कशासाठी यूज होतील, तर हेच सेंटेन्स आज आपण केलेत ना, तर पुढचे 15 दिवस तुम्ही जसं आपण आत्ता केलं, तसं तुम्हाला रेग्युलर करायचंय. तसं तुम्हाला रेग्युलर प्रत्येक पॉइंटवर जर तुम्ही 5-5 वेळा केलं, तर तुमचे मार्ग ओपन होतील आणि आपलं हार्ट चक्र ॲक्टिव्हेट झाल्यामुळं तुमच्याकडे पैसा म्हणा किंवा आरोग्य म्हणा, तुम्ही जे काही मागाल, ते तुमच्याकडे इझिली यायला सुरुवात होतं. नाहीतर कधी-कधी आपण काय म्हणतो, मला पैसा मिळाला पाहिजे, मिळाला पाहिजे, मिळाला पाहिजे. तर आपण मिळालं पाहिजे म्हणतो. नाही, माझ्याकडे आहे. आणि माझं मन ते सगळं स्वीकारायला तयार आहे. म्हणजे खूप पैसा आला तुमच्याकडे, तरी तुम्ही तो स्वीकारायला तयार पाहिजे ना. नाहीतर मग खूप कधी-कधी आपल्याला समजा कोणी 10,00,000 आणून दिले, तर आपण काय म्हणतो, "अरे, काय करू?" कारण आपल्याकडे प्लॅनिंग नाहीये. नो प्लॅनिंग. प्रश्न पडेल की मी ठेवू कुठे? पळापळी होईल. म्हणून आपल्या मनाला आपल्याला सांगायचंय, "मी हे सगळं स्वीकारायला तयार आहे आणि हे युनिव्हर्स तुम्हाला हे सगळं देईल." आलं का लक्षात? या मागची थीम लक्षात आली, की तुम्हाला कशासाठी हे सांगितलं गेलंय. तर त्याप्रमाणे मी वाक्य पाठवून देईल वाटलं तर ग्रुपवर. नसेल, जर का ह्यात कोणी नवीन असेल जे ग्रुपमध्ये नाहीयेत, कुणीतरी लिंक शेअर केलेली आहे म्हणून तुम्ही आलेले आहात. तर जर तुम्हाला नाही मिळालं, म्यूट करा ज्यांचे हे चालू आहेत, माईक चालू आहेत. स्वाती कोण आहे? म्यूट करा स्वतःला, कारण मला आज ह्याच्यावर मीटवर असल्यामुळे मला इतकं दिसत नाहीये कोणी समोर. मला फक्त मी 2 ह्याच्यावर स्क्रीन चालू केल्यात, त्यामुळे मला तुम्ही सगळे दिसताय एवढाच फरक आहे. पण ऑप्शन्स बरेच ओपन होत नाहीयेत. तर हे तुम्हाला रेग्युलर करायचंय. 15 दिवस याचं प्रॅक्टिस करा रेग्युलर आणि स्वतःच्या आयुष्यातले मार्ग स्वतः ओपन करा. आणि काय फरक पडतोय, ते मला तुम्ही नंतर सांगा. ठीक आहे? चालतं. चला धन्यवाद. तुम्ही सर्वांनी मेडिटेशनला जॉइन झाल्याबद्दल, त्यासाठी तुम्ही स्वतःचा अर्धा 1 तास काढल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. थँक यू, थँक यू, थँक यू. धन्यवाद.